सोसायटीमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, ध्वजारोहण आणि सत्यनारायणची पूजा यांसारख्या बऱ्याच कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. म्हणून म्हटलं चला मार्केटमध्ये जाऊन छोटी-मोठीशी शॉपिंग करून येऊया. कारण सोसायटीमध्ये कार्यक्रम आहेत म्हटल्यानंतर कार्यक्रमात समाविष्ट व्हावंच लागतं, म्हणजे सहभागी व्हायचं होतं. म्हणून मग आम्ही मार्केटमध्ये गेलो. गजरा, त्याचबरोबर फुले वगैरे आणायचे होते आणि व्हिडिओ बनवायचे होतात किंवा माझे म्हणजे मोबाईलमध्ये ब्लॉग्स वगैरे क्रिएट करायचे होते. आणि मोबाईल माझा 2 दिवस झालं खूपच हँग होते, म्हणून मग त्याच्यासाठी मेमरी कार्ड पण घ्यायचं होतं. पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले सुद्धा. आणि त्यासाठी मग आम्ही इथं मार्केटमध्ये आलेलो आहोत. खूप छान छान फुले वगैरे होती. आणि हा व्हिडिओ तुम्हाला लेट का पाहायला भेटतो ते सांगते. तर अजितदादाची जी काही डेथची न्यूज ऐकली, त्यामुळे काल तर मूडच झाला नाही व्हिडिओ बनवायचा किंवा अपलोड करायचा. आणि खरंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे खरंच खूप चांगले असं नेतृत्व होतं. त्यांनी जनतेसाठी म्हणा किंवा बऱ्याच महिलांसाठी ते महिलांचे लाडके दादा होते. त्यांनी लाडकी बहीण योजना करून ज्या काही गरजू महिला आहेत त्यांना खूप मदत केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्यांना म्हणजे डोळ्याला दिसत नाही अशांसाठी नेत्रदानासाठी मोठमोठे हॉस्पिटल्स वगैरेसुद्धा हे केलेले आहेत. आणि खरंच ते खूप चांगले नेता होता. असा नेता परत होणार नाही असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. तुमचे आवडते अजितदादा होते का ते पण सांगा. असो तर खरंच ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देऊ अशी ईश्वरचरण प्रार्थना करते. तर त्याच दिवशी मग म्हटलं चला आता गजरा वगैरे तर घ्यायचा आहे. खूप छान फुलं होते, कोणती घेऊ कोणती सोडू असं झालं होतं मला. मात्र तसं ट्रॅफिक म्हणा किंवा गर्दी पण खूप जमलेली होती आणि अहोंचं चालू होतं आवर पटपट. तसं सोसायटीमधल्या सगळ्या मैत्रिणींचं सगळं काही नियोजन झालं होतं. आणि माझ्या अहोंना सुट्टी नसते कामावरून, त्याचबरोबर मुलं आहेत, त्यामुळे मग मी कुठे जाऊ शकत नाही म्हणताना मग त्यांच्यासोबतच जाऊन मी गजरा वगैरे घेतला. आणि मोबाईल हँग होते म्हणून मग मोबाईलसाठी एक मेमरी कार्ड पण घेतलं. आणि त्यानंतर मग आम्ही रिटर्न घरी आलो. तर दुसऱ्या दिवशी हळदी कुंकवासाठी मी अशी काहीशी रेडी झाले होते. असा माझा लुक होता. तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये डिटेल पहा, तुम्हाला शॉर्टमध्ये सगळं काही डिटेल नाही पाहायला भेटणार आहे. आणि लॉंग पाहिला तर तुमचं खूपच मस्त मनोरंजन होणार आहे. आणि बघा माझा लुक कसा दिसतोय मला नक्की कमेंट करून सांगा. साधा सुरेख मस्त असा मी लुक घेतलेला आहे. त्यानंतर हळदी कुंकवासाठी असं काहीसं डेकोरेशन मैत्रिणीने म्हणजे सोसायटीतल्या भगिनीने केला होता. आणि मी इथं एक नाव घेतलं होतं, मात्र त्या ताईने पूर्ण व्हिडिओ जो आहे तो क्लिप घेतली नाही आणि त्यामध्ये शॉर्टच नाव झालं आहे, त्यामुळे आवाज म्यूट केला आहे. आणि असा काहीसा लुक जो आहे तो हळदी कुंकवाच्या मैत्रिणींचा होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि लॉंग व्हिडिओ नक्की पहा हळदी कुंकवाचा. तर चला आता इथंच थांबते. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. बाय.